नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी मधील विषय गणित, त्यातील अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ठीक आहे, संकल्पना समजून घेऊ, उदाहरण पाहू. हा भाग 1 आहे, याच्यानंतर भाग 2 येईल. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय नक्की? तर ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. बघा, एखादा अपूर्णांक ज्याचा जो अंश आहे ना तो छेदापेक्षा मोठा असतो, त्या अपूर्णांकाला अंशाधिक अधिक अपूर्णांक म्हणतात. ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. आता उदाहरणार्थ मी इथं लिहितो बघा, 7/4. या ठिकाणी अंश काय आहे? 7 आहे की नाही, आणि 4 काय आहे? छेद आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा, 4 पेक्षा 7 मोठे आहेत, म्हणजे या अपूर्णांकाचा अंश जो आहे तो छेदापेक्षा मोठा आहे, म्हणून या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. ठीक आहे, लक्षात आलं? ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. मी समजा असं लिहिलं तर 9/15. याला मी अंशाधिक अपूर्णांक म्हणेल का? नाही, कारण या ठिकाणी हा जो अंश आहे तो या छेदापेक्षा लहान आहे, म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक म्हणता येणार नाही. याला म्हणाल का? म्हणा अंश अधिक, अंशाधिक अपूर्णांक. ठीक आहे, पुढे छेदाधिक अपूर्णांक. नावातच कळते, छेद मोठा. ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. म्हणजे या ठिकाणी अट काय? छेद हा अंशापेक्षा मोठा असायला हवा. ठीक आहे, मग बघा, 8/15. बघा, छेद 15 आहे, अंशापेक्षा मोठा आहे. समजा 13/27. छेद मोठा आहे, अंश लहान आहे, याला काय म्हणायचं? छेदाधिक अपूर्णांक. समजा 12/5. याला म्हणायचं का छेदाधिक? नाही ना, छेद लहान आहे, हा अंशाधिक आहे, म्हणून याला मी कट मारतो की नको बाबा तू आम्हाला. ठीक आहे, लक्षात आलं? छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं? ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. ठीक आहे, पुढे जाऊया. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक. एक तर आपण पाहिलं अंशाधिक, नंतर पाहिलं छेदाधिक अपूर्णांक, आणि आता आपण जे पाहणार आहोत ना ते पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पूर्णांक व छेदाधिक अपूर्णांक मिळून जो अपूर्णांक तयार होतो त्या अपूर्णांकास पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. एक तर पूर्णांक पाहिजे, मी उदाहरण लिहितो आणि मग समजावून सांगतो. 3.1/5. आता या ठिकाणी समजून घ्या, पूर्णांक पाहिजे आहे व छेदाधिक अपूर्णांक म्हणजे छेद मोठाच पाहिजे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये छेद हा मोठाच हवा. मग या ठिकाणी बघा, पूर्णांक आलं, छेदाधिक अपूर्णांक, याच्यानी मिळून जो अपूर्णांक तयार होतो त्या अपूर्णांकास आपण काय म्हणतो? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक कधी होतो? ज्या वेळेला त्याच्यामध्ये एक पूर्णांक असतो आणि एक छेदाधिक अपूर्णांक असतो, अंशाधिक नाही. याला तुम्ही काय म्हणता? मिश्र अपूर्णांक सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मिश्र सुद्धा म्हणतात. ठीक आहे, अंशाधिक अपूर्णांक, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. छेदाधिक अपूर्णांक, ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांक व छेदाधिक अपूर्णांक मिळून जो अपूर्णांक तयार होतो त्या अपूर्णांकास पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. मला वाटतं इथपर्यंत स्पष्ट झालं असेल. पुढे जाऊया. आता अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे आता अंशाधिक अपूर्णांक मी लिहितो, पहिल्यांदा मी लिहितो 13/4. याला तुम्ही अंशाधिक अपूर्णांक म्हणू शकता का? 100% म्हणू शकता, कारण अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. मग याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय. आता यासाठी बघा, तुम्हाला भागाकार करायला लागेल. म्हणजे बघा, या ठिकाणी मी थोडं भागाकार करून दाखवतो. 13ला 4ने भागायचं, 4×3=12. 13तून 12 गेले 1. भागाकार किती आला? आता हे लिहिणार कसं बघा, भाग किती आला? पूर्ण 3. बरोबर आहे. बाकी किती आली? ती इथे अंशात,
आणि ज्यांनी भागलं तो 4 इथे, बरोबर आहे. अशा पद्धतीने 3.1/4 मग हे गुणिले आणि हे अधिक, तुम्हाला माहिती आहे 4 त्रिक 12, 12 आणि 1 13, 13/4. तर ही पद्धत आहे. पण स्कॉलरशिप परीक्षेत असं कुठं भागाकार करत बसता, म्हणून इथं कसं करायचं, पटकन अंश छेदाचा भागाकार. म्हणजे बघा इथे मी काट मारली, 4 त्रिक 12 म्हणजे भाग कितीचा लागला, 3चा. पाढ्यात 12 आहे, 4 त्रिक काय म्हणतोय आपण 12, पाढ्यात 12 आहे, इथे 13 आहे. 13तून 12 गेले, बाकी राहिली 1, लिहून टाका. आणि ज्यांनी भागले तो 4 छेदस्थानी, म्हणजे छेदस्थानी आहे तो छेदस्थानीच येणार, म्हणजे 4 आहे तसंच. भाग किती पूर्ण लागला, 3चा, मग तो 3 इथे लिहिला आणि बाकी जी राहिली ती 1 इथे लिहिली. आता बघा दुसरं उदाहरण बघू आपण. समजा 27/6. ठीक आहे. आता बघा विचार करा तुम्ही, तुम्हाला येतंय का. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30. नको, 30 मोठे आले, मोठे आले की थांबायचं. 6 पंचे 30, 5वं बोट मिटलं म्हणजे राहिली किती बोट, 4. म्हणजे बघा 6 चोक 24. आता समजून घ्या तुम्ही, 6 चोक 24 म्हणजे हा इथे 4चा भाग लागला, इथे छेदस्थानी तर 6 आपण लिहिणारच आहोत कारण छेदस्थानी. आता बाकी किती राहिली, पाढ्यात आहे 24, इथे आहे 27. मग 27 मधून 24 वजा करायचे. फास्ट कसं होणार, 24 आहेत ना पाढ्यात आणि इथे 27 ना, मग 24च्या पुढे 25, 26, 27. बाकी किती राहिली, 3. मग हे आलं अशा पद्धतीने 4.3/6 किंवा 4.3/6. लक्षात आलं. यांचं जर तुम्ही गुणाकार केला, इथे आपण अधिक मांडतो, 6 चोक 24, 24 आणि 3 27, 27/6. कळतंय. अजून एक गणित बघू. 34/7. ठीक आहे. मग सारखंच 7 एके 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 5 35. नाही, 35 मोठे आहे 34 पेक्षा, मग 5वं बोट मिटलं. 7 एके 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28. भाग लागला 4चा, मग इथं मी लिहितो 4. पाढ्यात किती आहेत, 7 चोक 28, 28 आहेत ना, मग 28 आणि इथे 34. मग 34 मधून 28 वजा करायचे. मग आपण करायचं काय, 28 पासून 34 येईपर्यंत मोजत जायचं. 29, 30, 31, 32, 33 आणि 34, 6 बोट. म्हणून इथे या ठिकाणी लिहिले 6 आणि इथे छेदस्थानी 7 आहेत. तसं 4.6/7. इथे बघा गुणिले केलं, इथं अधिक केलं, 7 चोक 28, 28 आणि 7 34 आलं. अशा पद्धतीने सोडवायचंय. काय सोपं आहे घेण्याचा मला, एकदम सोपं आहे. आता बघा, आता काय ते म्हणतात की पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा 3, 2 आणि 9 म्हणजे 3.2/9 लिहिलं. 3.2/9 लिहिलं. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे असं असेल ना, इथे लगेच गुणिले द्यायचं, इथं लगेच अधिक द्यायचं. तोंडी होतं बघा, तोंडी, आणि मग खालून वर जायचं. म्हणजे आता बघा 9 नंतर गुणिले 3 आहे, मग 9 त्रिक 27, 27 मध्ये अधिक 2 मिळवा, 28, 29. लक्षात येते किती सोपं आहे बघा. 29/9. स्कॉलरशिपला तुम्हाला पायरी पायरीने गणित सोडवायचंच नाही, पर्यायाला गोल करायचं ना, मग इथे लगेच तोंडी आलं पाहिजे. 29/9 कसं आलं, 9 9 त्रिक 27, 27 आणि 2 29. पुढचं गणित तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. 7, 11 आणि 13 म्हणजे 7.11/13. इथे मी मांडणार गुणिले, इथे मी मांडणार अधिक. आता बघा 13चा पाठ आहे का, 13 7 91. 13 7 किती 91. 91 मध्ये 11 मिळवायचे. मग 91 मध्ये मी 10 मिळवले तर किती होतात, 101 आणि 1 मिळवला पुन्हा 102. म्हणून इथे बघा 102/13. बरोबर आहे. आता हे बरोबर आहे कसं कळणार, 13 7 91 भाग लावून बघा, 13 7 91, बाकी राहिली 102 मधून 91 गेले तर 11. इथे तसंच 9 त्रिक 27, बाकी राहिली 2, 3.2 बाकी इथं आणि 9. आता लक्षात आलं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. हे एक उदाहरण देतो बघा. 8, 5 आणि 6 म्हणजे 8.5/6.
याच करा बघू तुम्ही अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. चला मी इथे मांडतो गुणिले, इथे मांडतो अधिक. 6 गुणिले 8 म्हणजे 6 8 48. 48 मध्ये 5 मिळवले. 49 50 51 52 53. म्हणजे इथं उत्तर काय आलं 53/6. कारण छेदस्थानी आहे तोच लिहितो. एकदम सोपं, काही त्याच्यात अवघडच नाही रे. आता प्रश्न सोडू. खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता? अंश मोठा असलेला. इथं बघा 13/17 म्हणजे हे येईल का? नाही, कारण अंश हा मोठा नाही आहे, छेद मोठा आहे, अंश लहान आहे. इथे बघा 5/2. अरे वा, अंश मोठा मिळाला. 19/45 कुठे अंश मोठा आहे, अंश लहान आहे, छेदाधिक अपूर्णांक आहे हा. इथे बघा अंश लहान, छेद मोठा, छेदाधिक अपूर्णांक. मग आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2, अंश मोठा तो अंशाधिक अपूर्णांक. हातातले मार्क घालवू नका. आता बघा प्रश्न दुसरा. खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता? मागास सारखाच. आता इथे बघा 25/93. अरे बापरे, 93 मोठा आहे, छेदाधिक अपूर्णांक आहे. नको बाबा तू आम्हाला. 47/48. 47 48 पेक्षा लहान आहेत म्हणजे अंश लहान आहे, छेदाधिक अपूर्णांक आहे. 4/17. 4 17 पेक्षा लहान म्हणजे हाही छेदाधिक अपूर्णांक. आणि 98/97 अंश 98 97 पेक्षा मोठा आहे, म्हणून याला तुम्ही पर्याय क्रमांक 4 ला गोल करा. म्हणजे इथे मी गोल करतोय कारण इथे माझ्याकडे ती उत्तर पत्रिका नाही तर तुम्ही प्रश्नपत्रिकेत गोल करायला आणि म्हणाल झालं. तसं नाही, उत्तर पत्रिकेत गोल रंगवायचे तुम्हाला. ठीक आहे, 98/97. तिसरा प्रश्न. खालील अपूर्णांकातील छेदाधिक अपूर्णांक कोणता? काय आहे याच्यामध्ये? छेद मोठा आहे का बघायचा. 17/12 अंश मोठा आहे, 17 12 पेक्षा मोठे आहे. 42/91 छेद मोठा आहे, छेद मोठा आहे, छेदाधिक अपूर्णांक आहे. 15/8 अंश मोठा आहे, अंश मोठा आहे, 15/8 पेक्षा केव्हाही मोठे. 27/5 अंश मोठा आहे, 27/5 पेक्षा मोठे आहे. म्हणजे याला पण घेऊ नका, याला पण घेऊ नका, डायरेक्ट पर्याय क्रमांक 2 वर या. खालील अपूर्णांकातील छेदाधिक अपूर्णांक कोणता? ठीक आहे, 55 18 पेक्षा मोठे आहेत. अंशाधिक अपूर्णांक नको. 27/19 27 19 पेक्षा मोठे आहेत, अंशाधिक अपूर्णांक झाला. 23/12 अंशाधिक अपूर्णांक, कारण छेद हा अंशापेक्षा लहान आहे, अंश हा छेदापेक्षा मोठा आहे, म्हणून अंशाधिक अपूर्णांक. आणि या ठिकाणी 91/97 छेद हा अंशापेक्षा मोठा आहे म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक झालेला आहे. आहे काय? नाही काय? ठीक आहे. 5वा. खालील पर्यायांपैकी पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता? पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता आपल्याला माहिती आहे, त्याच्यात पूर्णांक पण पाहिजे आणि अपूर्णांक पण पाहिजे. कुठे दिसते, कुठे दिसते, कुठे दिसते? इथेच दिसतंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. 3.2/5 पूर्णांक 3 अपूर्णांक 2/5. इथे तर हा छेदाधिक अपूर्णांक आहे ना, 12/13. 25/4 काय? अंशाधिक अपूर्णांक. 27/8 काय? अंशाधिक अपूर्णांक. आपल्याला पाहिजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, तो मिळाला इथे. पुढे जाऊया. खालील पर्यायांपैकी पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता 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 कोणता? हा झाला छेदाधिक, हा पण झाला छेदाधिक अपूर्णांक, हा मिळाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक, कारण 13 पूर्ण आहेत आणि हा अपूर्णांक 13.4/7 कळतंय. आणि हा मात्र अंशाधिक आहे, त्याच्यामुळे ह्याला घेऊ नका, याला घेऊ नका, याला घेऊ नका, डायरेक्ट 3 नंबर पर्याय. कळलं? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 13.4/7 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकातील रूपांतर कोणते? ठीक आहे, मी लिहून घेतो. 13.4/7 तुम्हाला माहिती आहे, मी इथं गुणिले देतो आणि इथे अधिक करतो आणि खालून वर जातो. 7 गुणिले 13 म्हणजेच 13×7. 7 गुणिले 13 म्हणजे काय? 13×7 91. आणि 91च्या पुढे 4 92 93 94 95. बेरीज करायची ना 91 आणि 4ची, मग 95 झाले. म्हणजे इथं उत्तर काय येईल? 95/7.
किती सोपं, किती सोपं, किती सोपं. हे नाही, हे नाही, हेच आहे पाहिजे ते, हे नाही. 95/7. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती सोपी उदाहरण आहे. पुढे बघा, 22.3/5 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अचूक अंशाधिक अपूर्णांकातील रूपांतर कोणते? ठीक आहे, या ठिकाणी लिहून घेऊ. 22.3/5. इथे गुणिले करतो, इथे अधिक करतो, खालून वर जातो. 5 गुणिले 22 म्हणजे 22/5. 22/5 110. पाडेपाठ असतील तर लगेच आहे. मला पाडेपाठ येतात 30 पर्यंत. माझ्या ते एका विद्यार्थ्याचे 40 पर्यंत पाडेपाठ आहेत. माझे तेवढे नाहीत, पण तुमचे किमान 30 पर्यंत तरी पाडेपाठ पाहिजे. तर 22/5 110. 110 मध्ये 3 मिळवले. 111, 112, 113. 113/5. ठीक आहे, 113/5. कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? अरे पर्याय क्रमांक 1 आहे 113/5. मी तर म्हटलं पर्यायच दिसत नाही. पहिला पर्याय. ठीक आहे. 9. खालील पर्यायातील मिश्र अपूर्णांक ओळखा. मिश्र अपूर्णांक म्हणजे काय? ज्याच्यात पूर्णांक पण आहे आणि अपूर्णांक पण आहे. म्हणजेच काय? पूर्णांक युक्त अपूर्णांक. मग आहे कुठे, आहे कुठे? अरे पहिले पर्याय क्रमांक 1 पूर्णांक युक्त अपूर्णांक. 1.2/5 ज्यालाच तुम्ही मिश्र अपूर्णांक म्हणता. याला काय म्हणणार? छेदाधिक म्हणणार. याला काय म्हणणार? छेदाधिक अपूर्णांक. याला अंशाधिक अपूर्णांक आणि याला म्हणा मिश्र अपूर्णांक. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता हे काय आहे? ठीक आहे, हे चिन्ह आहे. या अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर 2.6/8 असे पूर्णांकयुक्त अपूर्णांक होते, तर या चिन्हाच्या जागी कोणता अपूर्णांक, कोणती संख्या येईल म्हणायला लागेल. तुम्हाला संख्या येईल किंवा अंक येईल म्हणूया आपण. पण अंक येईल, अंक येईल. संख्या नाही म्हणता येणार, अंक येईल. लिहितो जरा परत. अंक येईल. अपूर्णांक हा प्रश्न चुकलेला आहे. ठीक आहे, बघा, या अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर 2.6/8 असे पूर्णांकयुक्त अपूर्णांक होते, तर या चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल. ठीक आहे. आता ना पहिल्यांदा मी इकडे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे ना त्याच्यावर काम करतो. म्हणजे काय करतो, हे लिहून घेतो. 2.6/8 इथे गुणिले करतो आणि इथे अधिक करतो. आता बघा खालून वर 8 दुनी 16. 16 मध्ये 6 मिळवायचे. 17, 18, 19, 20, 21, 22. 22 झाले बघा. म्हणजे अंशात किती आले? 22 आणि छेदस्थानी आले 8. ठीक आहे, छेदस्थानी किती आले? 8. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथे 8 आहेत आणि ह्या दोघांचा गुणाकार किती येतोय? 8. मग 4 ला कोणत्या संख्येने गुणलं की 8 होणार आहे? मग 4 ने 8 ला भागलं तर 2. 2 ने 4 ला गुणलं तर 8 येतं. म्हणजे इथे 2 येणार. बरोबर आहे. म्हणजे बघा मी लिहितो खाली 2 गुणिले 4 म्हणजे 8 झालं. पण हे सर्व सारखेच आहेत ना चिन्ह, म्हणून वरती पण 2 असणार आहे. 2. बघा इथं 22/8, इथं 22/2 गुणिले 4 म्हणजे 8. कळतंय का? आलं का लक्षात? 8 दुनी 16, 16 6 22, 22/8. अशा पद्धतीने आपण हे काढलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक हा भाग पाहिला. यातील भाग 1 होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळते. धन्यवाद.